आकाशवाणी. अमृता प्रकाश आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शेतकऱ्यांना बाजारपेठेच्या नव्या संधी उपलब्ध करण्यासोबत बाजार व्यवस्था बळकट करण्याचा सरकारचा हेतू असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना केंद्राचं चर्चेसाठी आमंत्रण. जगाच्या तुलनेत कोविड-19चा मृत्यूदर कमी राखण्यात भारताला यश. आणि नागालँड राज्यस्थापनेचा आज वर्धापन दिन. यंदा हॉर्नबिल महोत्सव ऑनलाईन. आता सविस्तर बातम्या. देशातले नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांच्या वाराणसी दौऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना केला. शेतकऱ्यांना केवळ बाजारपेठेच्या नव्या संधी उपलब्ध करणंच नाही तर बाजार व्यवस्था बळकट करणं हा देखील सरकारचा नव्या कृषी कायद्यांमागचा हेतू आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितलं. सरकार शुद्ध हेतूनं काम करत असल्याचं नमूद करत नव्या कृषी सुधारणांबाबत काही जण चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 19 वर हांडिया ते राजा तलाब या दरम्यान बांधलेल्या 6 पदरी रस्त्याचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. या रस्त्यामुळे वाराणसी प्रयागराज दरम्यानच्या प्रवासाचा वेळ 1 तासानं कमी होणार आहे. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना उच्चस्तरीय मंत्री गटासोबत चर्चेसाठी आमंत्रित केलं आहे. आज दुपारी 3 वाजता विज्ञान भवन नवी दिल्ली इथं ही बैठक होईल, असं कृषी कल्याण मंत्रालयाचे सचिव संजय अग्रवाल यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. प्राथमिक चर्चेवेळी उपस्थित असलेल्या काही शेतकरी नेत्यांना या बैठकीत आमंत्रित केलं असल्याचं कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितलं. सुधारित शेतीविषयक कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन सुरू आहे. दरम्यान नवी दिल्लीतील बुराडी परिसरात आंदोलनासाठी निश्चित केलेल्या निरंकारी समागम मैदान इथं स्थानांतरित व्हावं असं आवाहन गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकरी आंदोलकांना केलं आहे. कोविड-19 लस विकसित करण्याच्या कामाशी संबंधित 3 कंपन्यांच्या पथकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. पुण्यातील जिनोव्हा बायोफार्मा तर हैदराबाद इथल्या बायोलॉजिकल ई आणि डॉक्टर रेड्डीज या कंपन्यांच्या पथकांसोबत त्यांनी चर्चा केली. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी या कंपन्यांमधल्या तज्ज्ञांनी केलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. यावेळी ज्या विविध लशींबाबत चर्चा झाली त्या सर्व चाचण्यांच्या विविध टप्प्यांवर आहेत. त्यांचे अहवाल आणि विस्तृत माहिती पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी या लस निर्मिती कंपन्यांना संपूर्ण सहकार्य करावं असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. जागतिक लसीकरण कार्यक्रमांसाठी 60% अधिक लस भारतात तयार केली जात असून भारतातील जागतिक दर्जाच्या औषध निर्मिती उद्योगामुळे सध्या सुरू असलेल्या कोरोना साथरोगाच्या काळात भारत ही जगाची वैद्यक शाळा बनली आहे, असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी काल सांगितलं. शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांसोबत काल दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलताना त्यांनी या साथीच्या आजाराविरुद्धच्या लढाईत आपला अनुभव सामायिक करण्याची भारताची तयारी असल्याचं सांगितलं. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतानं केलेल्या प्रयत्नांची माहितीही नायडू यांनी आपल्या भाषणात दिली. जगभर सुरू असलेल्या कोविड-19 विरुद्धच्या लढाईत भारतानं रुग्णसंख्या आणि मृत्यूदर कमी राखण्यात इतर अनेक प्रगत आणि संपन्न देशांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. 28 नोव्हेंबरपर्यंत अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, ब्राझील आणि इटली या देशांमध्ये दर 10 लाख लोकसंख्येमागे असलेली कोरोनाबाधितांची संख्या भारतातील रुग्णसंख्येच्या 4 ते 5 पट असल्याचं आढळलं आहे. कोविड-19 संदर्भातील जागतिक पातळीवरची 28 नोव्हेंबरपर्यंतची आकडेवारी पाहता दर 10 लाख लोकसंख्येमागे भारतात होणाऱ्या मृत्यूंची संख्या 98 इतकी आहे. अमेरिकेत दर 10 लाख लोकसंख्येमागे 813 मृत्यूंची नोंद झाली आहे. ब्राझीलमध्ये हीच संख्या 805, इंग्लंडमध्ये 846 तर फ्रान्समध्ये 780 इतकी आहे. या देशांमधल्या 10 लाख लोकसंख्येमागील कोविड-19 रुग्णांच्या मृत्यूचं हे प्रमाण भारतातील मृत्यूंच्या प्रमाणाच्या 8 ते 9 पट आहे. सध्या भारतात दररोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांच्या संख्येचा आलेख सप्टेंबरपेक्षा कमी होत असल्याचं दिसत आहे. कोरोना साथरोगासंदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदी येत्या शनिवारी 4 डिसेंबरला सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलवर.
कर्नाटक राज्य विद्यापीठ कायदा आणि कर्नाटक उच्च शिक्षण आयोग स्थापन करण्यासाठी कायदा करावा असं माजी मुख्य सचिव एस व्ही रंगनाथ यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या कृती गटानं सुचवलं आहे. कर्नाटक सरकारनं नवं शैक्षणिक धोरण राबवण्यासाठी पथदर्शी योजना आखण्यासाठी नेमलेल्या कृती गटानं काल आपला अहवाल सरकारला सुपूर्द केला. सरकारशी संलग्न शैक्षणिक संस्था, स्वायत्त महाविद्यालय आणि विशेष शिक्षण विभागांना मजबूत करण्यासाठी उच्च शिक्षण आयोग स्थापन करावा असं या अहवालात म्हटलं आहे. महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. पुणे, नागपूर आणि औरंगाबाद विभागात पदवीधर मतदारसंघासाठी तर पुणे आणि अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठीही मतदान होत आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्यानं आरोग्यविषयक सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी प्रत्येक मतदान केंद्रावर केली जाणार असून यावेळी प्रथमच प्रत्येक मतदान केंद्रावर स्वतंत्र वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. नागालँडचे रहिवासी आजपासून हॉर्नबिल उत्सव साजरा करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी हा सण दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून येत्या 5 तारखेपर्यंत साजरा होईल. सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कोहिमा जिल्ह्यातील किसमा या गावात साजरा केला जाणारा हा सण नागा लोकांचा सांस्कृतिक वारसा आणि परंपरा दर्शवतो. दूरदर्शन कोहिमा वाहिनीवरून आज संध्याकाळी 5:30 वाजता तर 4 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. नागालँडचे मुख्यमंत्री नैपिहू रिओ यांनी नागालँडवासियांना या सणानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. नागालँड आज आपला 58वा राज्य दिनही साजरा करत आहे. 1 डिसेंबर 1963 रोजी नागालँड हे भारतातलं 16वं राज्य घोषित करण्यात आलं. या निमित्ताने कोहिमा सचिवालयात मुख्यमंत्री नैपिहू रिओ राज्याला संबोधित करतील. तसंच यावेळी होणाऱ्या संचलनात मुख्यमंत्री विविध सैन्य दलांकडून मानवंदना स्वीकारतील. नागालँडचे गव्हर्नर RN रवी यांनी नागालँडवासियांना राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सीमा सुरक्षा दलाच्या समर्पित आणि वैशिष्ट्यपूर्ण सेवेला आज 56 वर्ष पूर्ण होत आहेत. आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षित ठेवतानाच देशांतर्गत सुरक्षा आणि नक्षलवादाचा सामना करण्यातही सीमा सुरक्षा दलाचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. छत्तीसगडमध्ये नक्षलवादावर नियंत्रण मिळवण्यासाठी कानकेर, नारायणपूर आणि कोंडणगाव जिल्ह्यात सीमा सुरक्षा दल कार्यरत आहे. मागील 10 वर्षात पोलिसांच्या सहकार्यानं माओवाद्यांविरोधात एकत्रित मोहिमा सीमा सुरक्षा दलानं प्रभावीपणे राबवल्या आहेत. जागतिक एड्स दिवस आज पाळण्यात येत आहे. HIV एड्स रोगाचा विनाश, प्रतिकार आणि परिणाम अशी यावर्षीच्या या दिनाची संकल्पना आहे. HIV सह जीवन कंठणाऱ्या लोकांना आधार देण्याकरता एकत्र येण्याची संधी या दिनानिमित्त सर्वसामान्य लोकांना असते. गेल्या वर्षी जगभरात 3,80,00,000 HIV रुग्ण होते तर 6,90,000 लोकांचा HIV संबंधी कारणांनी मृत्यू झाला तर 10,70,000 नवे रुग्ण आढळून आले. 1992 मध्ये राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाचा आरंभ केल्यापासून भारतानं HIV संक्रमणाबाबत जागरूकता आणि त्याचं प्रमाण कमी राखण्यात प्रशंसनीय काम केलं आहे. आजपासून सुरू होत असलेल्या आदिवासींच्या 10 दिवसीय आदी महोत्सवाचं उद्घाटन केंद्रीय आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा दूरदृश्य प्रणालीद्वारे करणार आहेत. मध्य प्रदेशातील आदिवासींच्या संस्कृती आणि कला यावर्षीच्या महोत्सवात केंद्रस्थानी आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर हा महोत्सव ऑनलाईन साजरा होत असल्याचं आमच्या भोपाळ इथल्या वार्ताहरानं कळवलं आहे. आदिवासींच्या समृद्ध संस्कृती, कला, परंपरा आणि व्यापाराची ओळख लोकांना व्हावी यासाठी हा महोत्सव 2017 पासून साजरा केला जातो. अंदमानचा समुद्र आणि आसपासच्या भागात तयार झालेलं लक्षणीय कमी दाबाचं क्षेत्र आज सकाळी आणखी तीव्र झालं आहे. हे क्षेत्र आता बंगालच्या उपसागरात दक्षिण पश्चिम दिशेला सरकत आहे. 12 तासांनंतर या कमी दाबाच्या क्षेत्राचं रूपांतर चक्रीवादळात होण्याची अतिशय शक्यता आहे. उद्या संध्याकाळपर्यंत ते श्रीलंकेतील त्रिंकोमाली भागाला ओलांडून जाण्याचा अंदाज आहे. बुरेवी असं नाव दिलेल्या या संभाव्य वादळाच्या पार्श्वभूमीवर केरळमधील देखील त्रिवेंद्रम ते एर्नाकुलम दरम्यानच्या जिल्ह्यांमध्ये आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज ठेवण्यात येत आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शेतकऱ्यांना बाजारपेठेच्या नव्या संधी उपलब्ध करण्यासोबत बाजार व्यवस्था बळकट करण्याचा सरकारचा हेतू असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना केंद्राचं चर्चेसाठी आमंत्रण. जगाच्या तुलनेत कोविड-19चा मृत्यूदर कमी राखण्यात भारताला यश. आणि नागालँड राज्य स्थापनेचा आज वर्धापन दिन. यंदा हॉर्नबिल महोत्सव ऑनलाईन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पण कोरोनाविरुद्धचा लढा अजून संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.